इराणचे खासदार रेजाई यांनी पाकिस्तानबद्दल अत्यंत परखड आणि खळबळजनक विधान केलं आहे। आंतरराष्ट्रीय राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। पाकिस्तान आमचा चांगला मित्र आणि शेजारी देश असला तरी तो वाटाघाटींसाठी योग्य मध्यस्थ नाही, असं रेजाई यांनी स्पष्ट केलं आहे। मध्यस्थी करण्यासाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता त्यांच्याकडे नाही। ते नेहमीच ट्रम्प यांच्या हितसंबंधांचा विचार करतात आणि अमेरिकेच्या इच्छेविरुद्ध अवाक्षरही काढत नाहीत, अशी टीका त्यांनी केली। डॉक्टर विजय खरे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत। डॉक्टर विजय खरे, या मध्यस्थीच्या नंतर पाकिस्तानच्या प्रमुखांना नोबेल पारितोषिकाचे वेध लागले होते, मात्र आता इराण तर म्हणते की हा विश्वासार्ह देशच नाहीये। एकीकडे पाकिस्तानला एक फार मोठी संधी जागतिक स्तरावरती स्वतःच्या रिपोझिशनिंग आणि ब्रँडिंगची असताना इराणच्या नेत्यांकडून आलेले विधान तुम्ही कसं पाहता? प्रसन्नाजी, आपण मागेही चर्चा केली होती की ही जी प्राथमिक चर्चा किंवा तिसऱ्या पक्षाद्वारे जी चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला आहे, तो जोपर्यंत इस्रायल त्यामध्ये समाविष्ट होत नाही तोपर्यंत ही चर्चा पाकिस्तान किंवा दुसरे कुठेही जरी झाली तरी त्या चर्चेला कुठलाही त्या चर्चांचे कुठलंही सोल्युशन आपल्याला पाहाव्यास मिळणार नाही। परंतु पाकिस्तानने ज्या पद्धतीने आताताई करून त्या ठिकाणी एक प्रकारे आपलं महत्व आंतरराष्ट्रीय राजकारणात वाढवण्यासाठी जो प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेला आणि विशेषतः इराणच्या खासदारांनी जे सांगितलेलं आहे की अमेरिकेचं पूर्णपणे बाजू जे आहे ते पाकिस्तान घेणार आणि त्यामुळे त्यांची जी विश्वासार्हता ही निश्चितच त्या अनुषंगाने इराणच्या फ्रेमवर्कमध्ये जर बघितलं तर इराण त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। तरी ही प्राथमिक पहिली चर्चा सुरू झाली, त्यानंतर दुसऱ्या चर्चेची ही तयारी त्या ठिकाणी सुरू केली गेली होती। परंतु या सर्व परिप्रेक्ष्यामध्ये मला असं वाटतं की जोपर्यंत इस्रायल इन्व्हॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तिसऱ्या पक्षकाराकडनं कुठेही चर्चा जरी झाली तरी त्या प्रश्नाचं म्हणजे सोल्युशन आपल्याला पाहाव्यास मिळणार नाही किंवा मिळणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की आजही म्हणजे या पुढील कालखंडामध्ये इस्रायल असेल, अमेरिका असेल, इराण असेल यांनी ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक ट्रायंगल जो आहे तो कम्प्लीट झाल्याशिवाय शांतता ही आपल्याला मध्य पश्चिम आशियामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळणार नाही। धन्यवाद विजयजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली।